आज आहे 2 ऑक्टोबर। आज दसरा आहे आणि काल रात्री 10 वाजता आम्ही पोचलो आहोत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी राम जन्मभूमी अयोध्येमध्ये। ट्रिप टोटली अनप्लॅन्ड असल्यामुळे आमचं कुठेही हॉटेल बुकिंग नाही, पण सुदैवाने प्रत्येक ठिकाणी आम्हाला चांगलं हॉटेल मिळालं। सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन रूममध्येच कॉफी पिऊन आम्ही आता अयोध्येमध्ये फिरायला म्हणून बाहेर पडलो आहोत। रामलल्ला जन्मभूमीचं जे मंदिर आहे ते तर आम्ही बघणार आहोतच, पण त्याबरोबरच अयोध्येमधील इतर काही ठिकाणं, इतर काही आकर्षणं आहेत ती सुद्धा आम्ही बघणार आहोत आणि आमच्याबरोबरच तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत। या ट्रिपमध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी आमची गाडी हॉटेलमध्येच पार्क केली आणि तिथून इथली ऑटो, ज्याला की हे लोक टोटो म्हणतात, ती बुक करून सर्व ठिकाणी आम्ही फिरतो आहोत। त्या टोटोवाल्यालाच आम्हाला शहरातले जी काही आकर्षणं आहेत किंवा इतर काही प्रेक्षणीय स्थळं आहेत ती पूर्णपणे फिरवून दाखवायला म्हणून सांगतो आहोत। यामुळे आम्हाला सगळ्या शहरांमधल्या छोट्या छोट्या गल्ल्यासुद्धा बघायला मिळत आहेत। इथे अयोध्येमध्ये काही गल्ल्या आहेत या फारच छोट्या आहेत, नॅरो आहेत, तर काही ठिकाणी ब्रॉड आहेत। काही घरं ही पारंपरिक जुनी आहेत, तर काही घरं मॉडर्न आणि प्रशस्त आहेत। वानर सेनेपासून वाचण्यासाठी बॉक्स टाईप ग्रिल्स लावलेली आहेत। अयोध्येच्या प्रमुख आकर्षणांपैकी ही आहे राम की पैडी। श्रद्धाळू या शरयू नदीच्या घाटावर स्नान करण्यासाठी येतात। दिवाळीला इथे लाखो दिवे प्रज्वलित केले जातात आणि 2019 मध्ये तर इथे 4.5 लाख दिवे प्रज्वलित करून गिनीज रेकॉर्ड केला गेला। हा आहे लता मंगेशकर चौक। लता दीदींच्या 93व्या वाढदिवसाला या चौकाचे उद्घाटन करण्यात आले। लता मंगेशकर चौकच्या अपोजिट हे एंट्री आहे, मेन कारची एंट्री आहे। सुंदर दृश्य आहे बघा ना, ओम लिहिलं आहे आणि वरती सूर्य आहे, त्याने पिवळा सूर्य आहे, छान वाटतं आहे। आज आमचा डे 9वा दिवस आणि आम्ही आहे राम जन्मभूमी अयोध्या। 2 ऑक्टोबर आहे दसरा। आज देवीचं विसर्जन करणार, रावणाचं दहन करणार आणि प्रसन्न वाटतंय अयोध्या। अयोध्येमध्ये शेकडो मंदिरं आहेत, वेगवेगळ्या देवी देवतांची, ऋषी महर्षींची। प्रत्येकाची महती वेगळी, प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं। सीतामैयाची रसोई आहे, हनुमानगढी आहे, बडे हनुमानजी आहेत, भाविकांची गर्दी आहे, प्रार्थना आहेत, मंत्रोच्चाराचे आवाज आहेत, कोलाहल आहे, साधू संत आहेत, रस्त्यावरती गोमाता आहेत, वानरसेनेची दंगामस्ती आहे आणि वानरसेनेपासून वाचण्यासाठी लोकांकडे आयडियासुद्धा आहेत। गाडीच्या टॉपवर खिळे असलेला मॅट घातली आहे, नाहीतर वानरसेना टॉपवरती उड्या मारून मारून टॉप एकदम वाकडं बेंड करून टाकतं। मिठायांची दुकानं आहेत, प्रसादाची दुकानं आहेत, कुठेतरी लिंबूवाली चायसुद्धा आहे। या सगळ्याला मनात सामावून घेत आम्ही आता निघालो आहोत रामलल्लाच्या दर्शनासाठी। पण रामलल्लाच्या दर्शनाआधी हनुमानाचे दर्शन घेणे आवश्यक आहे, हनुमान गढीला जाऊन। याशिवाय तुमचे रामलल्लाचे दर्शन सफल होत नाही असं म्हणतात। आम्ही आता पोचलो आहोत रामलल्लाच्या दर्शनासाठी मुख्य राम मंदिरामध्ये। इथे पोचल्या इथल्या काही युनिफॉर्ममधल्या मुलांनी आम्हाला सांगितलं की राम मंदिर खूप मोठं आहे, परिसर फार मोठा आहे आणि तुम्ही चालून दमून जाऊ शकता, तर इथे सिनियर सिटीजनसाठी व्हीलचेअरची सुद्धा सोय आहे आणि त्याने आम्हाला व्हीलचेअरच्या काउंटरकडे डायरेक्ट केलं।
इथे आम्हाला प्रत्येकी 150 रुपये भरून मला आणि रंजनला दोघांना 2 व्हीलचेअर आणि त्याबरोबर एक असिस्टंटसुद्धा मिळाला. एज प्रूफ म्हणून इथे आपलं आधार कार्ड दाखवावं लागतं. इथल्या मंदिरामध्ये आतमध्ये आपण मोबाईल, खाऊच्या वस्तू किंवा पानं, फुलं, हार, नारळ, अगदी मेडिसिनसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. मागच्या बाजूलाच लॉकरची सुविधा उपलब्ध होती. इथे आम्ही आमची पर्स, बॅग हे सगळं आणि मोबाईल सगळं आतमध्ये ठेवून दिलं आणि फक्त पाण्याची एक छोटीशी बाटली घेऊन त्या व्हीलचेअरवर बसून आम्ही रामलल्लाच्या दर्शनासाठी म्हणून निघालो. मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे अर्थातच आतमधलं आम्ही काही शूटिंग करू शकणार नाही, रामलल्लाची मूर्तीसुद्धा दाखवू शकणार नाही. मंदिरात आत जाण्यासाठी म्हणून इतर वेळीस खूप मोठ्या मोठ्या रांगा लागतात आणि त्या रांगांसाठी म्हणून व्यवस्थित असे बॅरिकेड्स लावून विभागणी केलेली आहे. पण आज कसं कोणास ठाऊक, आज गर्दी जास्त नाही आहे. मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि दसरासुद्धा आहे म्हणून आम्हाला वाटलेलं की कदाचित खूप गर्दी असेल, आपल्याला त्रास होईल, पण असं काहीच झालं नाही. व्हीलचेअरने जाणाऱ्यांसाठी एक वेगळा पाथ आहे. व्हीलचेअरचे असिस्टंटसुद्धा एकदम पोलाईट आणि आपली सगळ्यांची खूप काळजी घेणारे असे आहेत. त्यांनी आम्हाला मंदिराविषयी माहिती सांगत, इकडच्या तिकडच्या गप्पा मारत मारत आम्ही कधी जाऊन गाभाऱ्यामध्ये पोचलो ते आम्हाला कळलंसुद्धा नाही. आणि इतका सुंदर मंदिर आहे म्हणून सांगू. या परिसरामध्ये इतर देवी देवतांची सुद्धा मंदिरं आहेत आणि अजूनही बऱ्याच मंदिरांचं बांधकाम चालू आहे. हे सगळं मला वाटतं प्रोजेक्ट कंप्लीट होण्यासाठी म्हणून अजून 2 वर्ष तरी नक्कीच लागतील. मंदिराच्या आतमध्ये देवाला ऑफरिंग्स म्हणून हार किंवा नारळ, प्रसाद असा काहीही चढवण्याची इथे प्रथा नाही आहे. उलट प्रसादाच्या काउंटरवरती प्रत्येकाला प्रसादाचा बॉक्स मिळतो. आज स्पेशली दसरा असल्यामुळे स्पेशल प्रसाद होता, तो म्हणजे बुंदी. दर्शन करून बाहेर आल्याच्या नंतर आम्ही लॉकरमधून आमचा मोबाईल घेतला आणि इतर आमचं साहित्य घेतलं आणि त्यानंतर हे सगळे आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत. तोपर्यंत आमच्याकडे मोबाईल नसल्यामुळे आणि आतमध्ये मोबाईल बिलकुलच अलाउड नसल्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची शूटिंग करू शकलो नाही. हे दिसतं आहे आपल्याला रामलल्लाचं मुख्य मंदिर. फार सुंदर आहे आणि आतमधला घुमट तर इतका सुंदर आहे, नक्की गुगलवर जाऊन सर्च करा आणि पहा. मंदिरात दर्शन झाल्यानंतर दुपारी आम्ही 2 वाजताच्या सुमारास परत हॉटेलमध्ये आलो आणि एखाद तासभराची थोडी विश्रांती घेऊन आता परत बाहेर पडलेलो आहोत. आणि आजचं संध्याकाळचं मेन आकर्षण आहे सूर्यकुंड इथलं लेझर शो. पण त्याआधी हा टोटोवाला अजून कुठली ठिकाणं दाखवतो तेही पाहूया. आमचा टोटोवाला आम्हाला घेऊन आलेला आहे मणी पर्वतावर. संजीवनी बुटी घेऊन जेव्हा हनुमान अयोध्येवरून उडत होता तेव्हा त्याला शत्रू समजून भरताने खाली पाडले. ज्या ठिकाणी हनुमान पडला तीच ही जागा मणी पर्वत. हे आहे बडी देवकालीचे मंदिर आणि इथे अखंड धुनी पेटत असते. आणि हा जो आवाज होता हा वानर सेनेचा आवाज आहे. आज दसरा आहे आणि अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दसरा साजरा केला जातोय. छान लाइटिंग वगैरे केलेली आहे आणि सर्वत्र देवीच्या प्रसादाचा भंडारा चालू आहे. तर एकदम आनंदाचं वातावरण दिसतं आहे. बघून खूप मज्जा वाटते, उत्साही वाटते. अयोध्यामध्ये सुरकुंड मकडे खाऊ गल्ली आहे, सगळी खाण्याचं सगळं आहे. गार्डन आहे ना, त्याचं सेल्फी पॉइंट आहे. हा एक सेल्फी पॉइंट आहे आणि ते लहान मुलांसाठी छानपैकी. आणि आमची लहान मुलगी
मुलांसाठी आहे ते छोटं बॉन्ड सारखं ते आतमध्ये गाड्या आहेत. ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट पण तयार आणि ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट पण तयार केले. अयोध्यामधलं सूर्यकुंड आणि इथे आम्ही आता आलेलो आहोत लेझर शो पाहायला. आणि रात्र झाली तरी या वानराला काही घरी जायची घाई नाहीये. अयोध्येतल्या या सूर्यकुंडावर रोज रात्री 7:30 वाजता लेझर शो असतो, ज्याच्यामध्ये सूर्यकुंडाची माहिती आणि महती सांगतात. लेझर शो आता लवकरच सुरू होईल. सूर्यकुंड प्रांगण में आप मैं अयोध्या आप सब उपस्थित लोगों को मैं सूर्यकुंड की महिमा सुनाती हूँ। भगवान विष्णु के उस अवतार की जिनके पर आज मैं आपको कथा सुनाऊंगी। भगवान विष्णु के उस अवतार की जिनके अवतरण से मैं पावन हो गई सदा सदा के लिए। माँ कौशल्या की गोद में जन्म लिया मर्यादा पुरुषोत्तम श्री राम ने अधर्म के नाश के लिए धर्म की विजय के लिए जाना पड़ा। वो घड़ी बस आने को थी जिसकी प्रतीक्षा में मैं पुनः वो घड़ी आई जब सीता माता के साथ उनका पुनः आगमन अयोध्या में हुआ। उत्सव था पर इस उल्लास पर दुविधा की कालिमा छा रही थी। श्री राम प्रसन्न नहीं थे। राज्याभिषेक का कोई उत्साह उनके चेहरे पर नहीं था। उन्हें राज्य का लोभ नहीं था, सिर्फ अपनी प्रजा की चिंता थी। इस अंधकार को किसके तेज से कौन हल कर सकेगा? श्री राम की इस दुविधा को मिटा सकेगा इस अंधकार को जो स्वयं सशरीर धरती पर पधारेंगे। श्री राम को राम राज्य समझाने और रहेगा वो अखंड। ये गाथा उस शक्ति कुंज की है। आदि नारायण सूर्यदेव मर्यादा पुरुषोत्तम आदित्य से पवित्रतम हो गई हूँ। आज स्वयं श्री राम ध्यान रखें मर्यादा पुरुषोत्तम आवाहन कर रहे हैं। उन सकारात्मक शक्तियों का संचार कर रहे हैं जो उन्हें मुझे और मेरे यानी अयोध्या के हर निवासी को अनंत काल तक सही दिशा दिखाएंगे। अधीर मन के संशय मिटाने को। अधीर है या गंभीर, मैं जानता हूँ क्या उनकी पीर। या सुंदर लेझर शो बरोबरच आपण आजचा व्लॉग इथेच थांबवूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.